नमस्कार मंडळी, कशा आहात? उदयपूरच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहोत उदयपूर सिटीपासून 15 किलोमीटर लांब बाहुबली हिल्सला. इकडचं फेमस लोकेशन आहे. जर तुम्हाला नेचर आवडत असेल, ॲडव्हेंचर आवडत असेल तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा. बडी लेक म्हणून इकडे एक मोठं आर्टिफिशियल लेक आहे. त्या लेकच्या बाजूला बाहुबली हिल्स आहे आणि याचा इतिहास असा आहे की इकडच्या यंग यूथनी ते एक्सप्लोर केलं आणि ते शोधून काढलं. त्याच्यानंतर तिकडे टुरिझम चालू झालं. तर ते थोडं इंटरेस्टिंग पार्ट आहे आणि तिकडून तुम्हाला लेकचा 360 डिग्री व्ह्यू भेटतो. उदयपूर सिटीपासून फक्त 15 किलोमीटरच्या अंतरावर. आणि उदयपूरला तुम्ही व्हिजिट केली तर बाहुबली जे माउंटेन्स आहेत ते बिलकुल मिस नका करू. आणि आता आपल्याला आय थिंक घाट सेक्शन पण लागणार आहे का? भरतभाई पण नाही गेले ना कधी तिकडे? नाही, फर्स्ट टाइम. भरतभाई पण नाही गेले. भरतभाई पण फर्स्ट टाइम चाललेत. आप गए क्या? नाही सर. हां, म्हणजे कोणच नाही गेलं. आम्ही सगळे पहिल्यांदाच चाललेलो आहोत. तर आता चला तर चला आता सुरुवात करूया ह्या प्रवासाची आणि आपण एक्सप्लोर करणार आहोत बाहुबली माउंटेन्स. बाहुबली हिल्सकडे जाण्यासाठी असा आहे, सिंगल लेन आहे इकडे. आणि मला वाटतं पुढे घाट सेक्शन लागेल थोडासा आपल्याला. अजून 5 किलोमीटर आहे. कितना किलोमीटर बचा? 4. अजून 4 किलोमीटर आहे. तिकडे समोर दिसत ना, त्यांना छत्राय बोलतात तिकडे राजस्थानला. आणि ही जी आहे ही आहे बडी लेक आणि खूप मोठी तलाव आहे. आता वरती आपण बाहुबली हिल्सला गेलो तर ह्या तलावाचा आपल्याला 360 डिग्री व्ह्यू भेटणार आहे. आणि इथून घाट सेक्शन चालू झालं आहे. म्हणजे नॉर्मल घाट सेक्शन तर आता चालू झालं आहे. आता इथून पुढे आपल्याला वरच्या साईडला जायचं आहे. तर आता आपण आलो आहोत बाहुबली हिल्सच्या जवळ. ही सगळी पार्किंग आहे. अशा रोडच्या आजूबाजूलाच गाड्या लावायला लागतात. आणि डावीकडे पण तुम्हाला पाणी दिसेल. वरती इकडे डोंगर बघा, हे सगळे आरावली पर्वत रेंज आहे. सगळे डोंगर इकडे दगडांचेच तुम्हाला पाहायला भेटतील. आणि त्या साईडला एक कच्चा रस्ता गेला आहे. तिकडून आपल्याला जायचं आहे ट्रेकिंग करत. पुढपर्यंत गाडी जातात पण रस्ता कच्चा आहे त्यामुळे आपण जात नाही होत तिकडे गाडी घेऊन. मारुती झेन. आणि समोर पूर्ण व्ह्यू आहे बडी लेकचा. इकडे तुम्हाला बोर्ड पाहायला भेटेल बाहुबली हिल्सचा. बाहुबली हिल्स उदयपूर इज अ रॉकी व्यू पॉइंट ओव्हरलुकिंग बडी लेक अँड द अरावली हिल्स लोकेटेड जस्ट अ शॉर्ट राइड फ्रॉम उदयपूर सिटी. बाहुबली हिल वॉज रिसेंटली डिस्कवर्ड बाय अ बंच ऑफ उदयपुरिटीज अँड ग्रॅज्युअली इट गॉट व्हेरी फेमस बिटवीन द यंगस्टर्स ऑफ द सिटी. अँड म्हणजे जे यूथ होती, पोरं फिरायला आलेली, त्यांनी एक्सप्लोर केलं आहे. आणि त्याच्यानंतर ह्याला एक टुरिस्ट अट्रॅक्शन बनवलं गव्हर्नमेंटनी. आणि ह्या बडी लेकमध्ये ह्या म्हशी मस्त एन्जॉय करतात. ते बघा, मगर भरत भाई मगर दिखा. देखो 2 मगर दिखे. पानी में गए ना, आती नहीं, बहुत खींचना पड़ता है. वो पूरा वो लोग पूरा अंदर स्विमिंग करते हो. अशा प्रकारे इकडे कच्चा रस्ता आहे आणि इकडे पण पार्किंग आहे. पण इथे पार्किंग करण्यापेक्षा तिकडे पार्किंग करा डांबर रस्त्यावर, ते जास्त बेटर आहे. हा रस्ता खूप नॅरो आहे, सिंगल कारसाठी रस्ता आहे. आणि इथून आता आपल्याला उन्हामध्ये ट्रेक करायचं आहे. वाजले आहेत 1:15. आजूबाजूला सुंदर असा पर्वतरांगांचा व्ह्यू तर भेटतच आहे आपल्याला. आणि इकडे छोटे मोठे स्टॉल्स पण आहेत तुम्हाला, वेफर्स वगैरे काही असं काय खायचं असेल तर. आणि इकडे तिकीट पण आहे वरती जायला. वा. तर इकडे तुम्हाला 10 रुपये तिकीट आहे पर पर्सन. बच्चे लोग के लिए 5 साल के नीचे फ्री है कि 10 साल के नीचे फ्री है? फ्री. हाँ चाचा, 10 साल के नीचे गाड़ी आने तक का है. 10 साल के नीचे फ्री आहे यहाँ पे. 10 वर्षाच्या खाली फ्री आहे. तर आता आपण जाऊया वरच्या दिशेला. आणि ट्रेकिंग आहे. हा वा, थोडी सावली आली आहे, क्लाउड्स आलेत. सावली असेल तर अजून मजा येईल. आणि ट्रेकिंग सुरू झालेली आपली. बाजूला व्ह्यू सुंदर दिसत चाललाय. लेकचाच व्ह्यू आहे इकडून. आज मस्त हवा टाईट होणार आपली. हां, आणि उन्हामध्ये चढतोय आपण. त्यात आज आपल्याला मुंबईचा प्रवास पण आहे. ऑन हुआ है?
चलो फटाफट. एक गोष्ट तर नक्की आहे, दुपारच्या टायमाला नका येऊ. ही प्लेस संध्याकाळच्या वेळेसाठी आहे, पण आपली मजबुरी आहे त्यामुळे आपण दुपारी आलो आहे. संध्याकाळी आपल्याला दुसरी कामं आहेत. अर्ली मॉर्निंग और अर्ली इव्हनिंग. येस, अर्ली मॉर्निंगला या किंवा मग इव्हनिंग. दुपारच्यासाठी नॉट वॉच. म्हणजे ऊन असेल तर घाम नक्की निघणार आहे आणि त्यात चढाई आहे पूर्ण. बघा व्ह्यू अजून सुंदर होत चालला आहे आजूबाजूचा. इकडचे दगड बघा ना कसे आहेत, सगळे मार्बल. असं वाटतं सगळे मार्बलच आहेत आणि इकडेच मार्बल भेटतं. ते दगड पण इकडे सगळे तसेच आहेत, मार्बलसारखे सपाट. आपण त्या रस्त्याने आलेलो आणि त्यासमोर 3 छत्र्या दिसतात, त्याच्या पुढे थांबलेलो आपण. इथून सुंदर असा लेकचा व्ह्यू चालू झालेला आहे. तर आता आपण ऑलमोस्ट टॉपला आलेलो आहोत. इकडे वरती पण टपरी वगैरे आहे, स्टॉल आहे. आणि पाण्याची बॉटल खालून कॅरी करून घेऊन नका येऊ, ते लोक सांगतात वरती काय भेटणार नाही, पण वरती आहे पाणी वगैरे. आम्ही उगाच 4 जण 4 बॉटल्स कॅरी करून घेऊन आलो आहे. आणि इकडे सुंदर असा घोडा आहे, तर ह्याच्यावर बसून तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता. मोबाईलनी फोटो काढले तर 100 रुपये, आणि ह्याचं पूर्ण व्हिडिओ वगैरे तुम्हाला बनवायचा असेल तर काहीतरी 800 रुपये चार्जेस आहेत. ते पूर्ण पॉईंटवर तुम्हाला घेऊन जाऊन त्याचा व्हिडिओ वगैरे बनवतात. आणि आता आपण एक्सपिरियन्स करूया इथला व्ह्यू आजूबाजूचा. इकडून सगळं आरावलीची पर्वत रेंज दिसते आपल्याला अशा प्रकारे. आणि हे सगळं बडी लेकचंच पाणी आहे. मी तुम्हाला फ्रंट व्ह्यू दाखवतो, जो मेन व्ह्यू आहे ना तर तिकडून फ्रंटनी आहे. ही सँड कुठून आले इथे. पुढे पण एक पॉईंट आहे तिकडे, तर तिकडे जाऊन बघूया कसा व्ह्यू दिसतोय. तिकडे मध्ये आयलंड दिसतोय आणि इथून काही 360 डिग्री व्ह्यू वगैरे नाही आहे. जसं एक्सपेक्टेड होतं तसं नाही आहे, पण ठीक आहे. व्ह्यू चांगला आहे, लेकचा व्ह्यू तुम्हाला भेटतो. आजूबाजूला निसर्ग आहे, तो निसर्ग तुम्हाला एन्जॉय करता येतो. हे आरोलीची पर्वत रेंज तुम्हाला बघता येते. हे सगळं तुम्हाला एन्जॉय करायचं तर इकडे नक्की आपण दुपारच्या टायमाला येऊ नका. आता तरी आमचं नशीब चांगलं आहे की वातावरण ढगाळ झालं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ऊन नाही लागत आहे. आता कॅक्टस मोठे मोठे इकडे, ज्याला आपण निवडून बोलतो. वन 180 डिग्री व्ह्यू तुम्ही बोलू शकता याला, नॉट 360 डिग्री व्ह्यू. तर असं तुम्हाला ही आहे बडी लेक. तिकडे त्या दिसत छत्र्या, त्या रस्त्याने अशा आपण आतमध्ये आलो. लेकच्या बाजूने पूर्ण रोड आहे आणि हे सगळे आरावली पर्वत रेंज. जय भाई ने एक अपनी बहुत हेल्प की है. हरिहरगड ना, हां संभालगाव स्लिपरी हो. आता आपण खालच्याच दिशेला जाऊया, कारण जय तिकडे बोलतोय अजून चांगले फोटो येतात. तर आपण फोटो सेशनसाठी जाणार आहोत. आणि तुम्हाला लाईव्ह अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता. इन्स्टा आय डी मी स्क्रीनवर देत आहे, सुहा ब्लॉग्स. त्याच्यावर रील्स वगैरे, स्टोरीज, पोस्ट, त्याच्यासाठी तुम्ही इन्स्टावर फॉलो करू शकता मला. सगळे दगड बघा ना, मार्बल, सगळे मार्बल. इकडूनच मार्बल पूर्ण ऑल ओव्हर इंडिया किंवा ऑल ओव्हर वर्ल्डला जातं. तो वरचा भाग आहे, तिकडे होतो आता आपण. तर
तर इकडे येऊन तुम्ही सुंदर असा फोटोशूट वगैरे करू शकता. ऊन आता वाढले परत डोक्यावरती आणि मागे जो व्ह्यू आहे हा खूप सुंदर व्ह्यू आहे. फक्त इकडे सांभाळा, जास्त एजला वगैरे जाऊ नका पुढे. आपण थोड्या सेफ आहोत, हे तुम्हाला गोप्रोमध्ये कळत नसेल पण डिस्टन्सला आहोत. आणि एकदम एजला जाऊन फोटो काढायचा प्रयत्न नका करू, ते खूप रिस्की ठरतं. तर आता आपण परत फिरतो इथून मागच्या दिशेला आणि खाली जाऊन मी हा व्हिडिओ समाप्त करणार आहे. तर हे बघा फोटो सेशन्स अजून चालूच आहेत, स्लो मोशन व्हिडिओ वगैरे आणि चांगले चांगले व्हिडिओज आलेत. तर आता आपण निघूया परत वरच्या दिशेला. आपल्याला तिथून मग परत खाली जायचं आहे. त्या साईडला बघा पावसाचे क्लाउड्स आलेत, मध्ये मध्ये शॅडो येतात म्हणजे क्लाउड्स आल्यामुळे, आणि मध्ये मध्ये जबरदस्त असं ऊन पडतं आहे. ते 2 बगळे उडत आहेत, काय मस्त वाटतात ते सफेद कलरच्या लेकच्या वरती. खरंच म्हणजे उघड्या डोळ्यांनी ही सगळी दृश्य बघायला ना हा वेगळा एक्सपिरियन्स आहे. व्हिडिओमध्ये बिलकुल डिफाईन नाही होणार. तर मी तुम्हाला ह्यासाठी दाखवतो आहे सगळं की तुम्ही उदयपूरला कधी आले तर तुम्हाला मी 100% नाही माहिती देऊ शकलो, पण जेवढी होऊ शकते, जेवढं मला कळलं तेवढं मी दिलेलं आहे. कारण गुगलला पण पूर्ण माहिती भेटत नाही आहे प्रत्येक गोष्टीची. ह्याची उंची वगैरे मला नाही माहिती, जास्त उंच नाही आहे, कारण आजूबाजूचे पर्वत ह्याच्यापेक्षा खूप उंच आहेत. पण व्ह्यू चांगला आहे. संध्याकाळच्या वेळी आले तर तुम्ही क्लायमेट पण एन्जॉय कराल, थंड हवा पण एन्जॉय कराल आणि हा व्ह्यू पण एन्जॉय कराल. आजूबाजूला निसर्ग आहे, ॲडव्हेंचर तुम्हाला आवडते तर तुम्ही इकडे येऊ शकता. तर चला आता निघूया इथून परत. आता म्हणजे ह्या गोष्टी फक्त इकडे नाही घडत आहेत, महाराष्ट्रामध्ये पण घडतात. मूर्ख लोक येतात पर्यटक आणि जेवढं सुंदर निसर्ग आहे ना त्याला घाण करत असतात. तर जे आता सगळ्या बॉटल ज्या खाली पडल्यात आजूबाजूला त्या उचलायचा प्रयत्न करतो आहे. आता आम्हाला पण भेटल्या तर आपण पण उचलू आणि खाली कचऱ्याच्या डब्यात टाकू. गव्हर्नमेंटने ना हे स्टॉलवाले आहेत ना ह्यांना फाईन मारायला पाहिजे ॲक्च्युली, कारण ह्यांच्यामुळे ही घाण होते आणि त्यांनी अगर स्ट्रिक्टली सांगितलं लोकांना तर ॲटलिस्ट ते करणार नाहीत. आणि आपल्या महाबळेश्वरमध्ये चांगलं केलं सर. मी आता मागच्या महिन्यात गेलो महाबळेश्वरमध्ये टाइम टू टाइम साफसफाई होते. जे लोकांनी स्टॉल लावलं आहे त्यांचं ते काम आहे तिथलं साफसफाई ठेवणं. कारण हे मी बघितलंय आणि मागच्या 2 वर्षाखाली गेलो तेव्हा थोडीशी प्लास्टिक दिसायचं, पण आता दिसत नाही जास्त प्लास्टिक तिथं. सर वो बहुत सारे हैं, चलो हम लोग बाहर आ रहे हैं. ऊन सावली असं चालू आहे मागासपासून आणि आता परत आपण चाललो आहे खालच्या दिशेला. तर मी आता तुम्हाला स्वीट अँड शॉर्टमध्ये समजवतो. बाहुबली हिल हे इकडच्या लोकल मुलांनी म्हणजेच जे इकडे राहतात ते पोरांनी त्या मुलांनी एक्सप्लोर केलेली जागा आहे. जास्त काय एक्सपेक्ट करून येऊ नका, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठमोठे पर्वत आहेत ज्यांच्यावरतून आपल्याला व्ह्यू तसे दिसतात, तसं काही नाही आहे इथे. पण इकडून तुम्हाला एक सुंदर असा लेकचा व्ह्यू भेटणार आहे. आणि संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही इकडे आले तर तुम्ही रिलॅक्स करू शकता, एक वेगळी जागा एक्सप्लोर करू शकता. ही बडी लेक हिचा एक्सपिरियन्स घेऊ शकता, इकडच्या पर्वतरांगांचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. तर ह्या गोष्टींसाठी तुम्ही नक्की इकडे या. म्हणजे जास्त लांब नाही आहे, 15 किलोमीटर आहे फक्त उदयपूर सिटीपासून. तर आता मी हा व्लॉग इकडे समाप्त करत आहे. आशा करतो तुम्हाला जे दाखवायचा प्रयत्न करत आहे मी ते आवडलं असेल. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये कोणत्या तरी नवीन जागेमध्ये. उदयपूरची सिरीज नक्की पहा. उदयपूरच्या भरपूर जागा दाखवायचा मी प्रयत्न करत आहे आणि मी स्वतः एक्सायटेड आहे कारण माझी पहिल्यांदा ही व्हिजिट आहे. भरतभाई इकडचेच आहेत पण त्यांनीही ही प्लेस पहिल्यांदा व्हिजिट केले. तर भरपूर जागा सुंदर आहेत, टुरिझम चांगलं मेंटेन केलं आहे इकडच्या गव्हर्नमेंटनी. पूर्ण सिरीज पहा, प्लेलिस्ट मी देतो आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये, प्लेलिस्ट चेक करा. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या तरी नवीन प्लेस बरोबर उदयपूरच्या. आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.